आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। श्री योगेंद्र दादा थोरात यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 20 मधील ख्वाजा बस्तीमध्ये रस्ते, लाईट, ड्रेनेज, पाणी ही सर्व कामे पूर्ण। आर्मी रिटायर्ड पटेल चाचा यांची संघर्ष नायक न्यूजला खास मुलाखत। माजी नगरसेवकांनी या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास केला नव्हता। आम्ही खोटे बोलणार नाही, कारण आम्ही नमाजी आहोत। जे काय आहे ते आम्ही सत्य बोलणार। या भागामध्ये ना रस्ता होता, ना लाईट होती, ना पाणी होते, ना ड्रेनेज होते। परंतु योगेंद्र दादा थोरात ज्यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आले तेव्हापासून या प्रभागामध्ये भरपूर विकास कामे त्यांनी केलेली आहेत। रस्त्याची व्यवस्था त्यांनी करून दिलेली आहे, डांबरीकरण केलेलं आहे, लाईटची व्यवस्था त्यांनी करून दिलेली आहे, पाण्याची व्यवस्था त्यांनी करून दिलेली आहे। स्वच्छ आणि मुबलक पाणी या भागामध्ये नागरिकांना मिळत आहे। ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे या भागामध्ये कुठले काम झालेले नाही असे नाही, सर्व कामे योगेंद्रदादा थोरात यांनी केलेली आहेत। म्हणून ज्यांनी या भागाचा विकास केला त्यांनाच आम्ही पुन्हा निवडून देणार असे पटेल चाचा यांनी सांगितले। या ठिकाणी माजी सैनिक करीम पटेल साहेबांनी अत्यंत मार्मिक शब्दामध्ये जो या प्रभागामध्ये अप्रगत भाग होता त्या भागामध्ये प्रगती केली। माननीय योगेंद्रदादा थोरात यांच्या माध्यमातून या ठिकाणी अक्षरशः विकासाची गंगा वाहिली आहे असं त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं। तसेच या ठिकाणी जे प्रशस्त रस्ते, दवाखाना, सुसज्ज शाळा, अनेक जे प्रश्न आहेत त्यांनी सोडवलेले आहेत। तरी त्यांच्या कार्याला संघर्ष नायक चॅनलचा सलाम। आज आपण ख्वाजा वसाहत येथे आलेले आहोत। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2026चं निवडणुकीचं रणशिंग फुकलेलं आहे आणि निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि उमेदवारांचा प्रचार धूमधडाक्यात चालू आहे। या ठिकाणी विकास झालेला आहे असं मत या ज्यांनी देशसेवा बजावून जे एक्समॅन माजी सैनिक करीम पटेल साहेबांशी आपण संवाद करणार आहोत। या ठिकाणी त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। सुस्वागतम, स्वागतम। चाचा नमस्कार। नमस्कार। अच्छा, मी ख्वाजा वस्तीमध्ये जवळजवळ 30-35 वर्षापासून राहायचे आहे आणि मी जवळजवळ 18 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस केली आणि मी बँकेमध्ये 24 वर्ष केली आणि ज्या मी रिटायर झालो, हाज करून आलो, जे बी बोलणार मी खरं बोलणार, खोटं काही बोलणार नाही। आणि इथं त्या ख्वाजा वस्तीमध्ये जे बी विकास झालेला आहे, पहिले 2-3 नगरसेवक आले, पण त्या जो पब्लिकला जे सुविधा पाहिजे ती सुविधा काही झालेली नाही। आणि सध्या आता जे नगरसेवक जे थोरात आहेत, रुपये 14 काम त्यांनी पूर्ण ख्वाजा वस्तीमध्ये पूर्ण इथं काय कृष्णा घाटपर्यंत ती सोडून तिकडे बामणी धामणी या रस्त्यापर्यंत ते त्यांनी पूर्ण काम केलेलं आहे। पूर्ण रुपये 14 काम पूर्ण झालेलं आहे। फक्त आता डेरेचं काम राहिलं आहे, बाकी काय काम राहिलं नाही। तर पूर्ण 100% झालं आहे। मध्ये गल्ली बोळ्यामध्ये लाईटी झालेले आहेत, रोड झालेले आहेत, गटार झालं आहे, पाण्या आलं आहे, सर्व झालेलं आहे। आणि बाकी काय म्हणतात, इथं शाळा झाली, दवाखाना झालेला आहे, दवाखाना काम चालू आहे, 100 फुटी रोडचं काम चालू आहे, ते समोर दिसतंय। हे सगळं थोरात साहेबांनी केलेलं आहे। पूर्ण रुपये 14% त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।